श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं। यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 21 दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व संकट, सर्व दोष साक्षात गणपती बाप्पा दूर करतील। त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात। अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरीही चालणार आहे। आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे। दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे। दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे। तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात। आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमचं तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे। ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे।
जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांना व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील, तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। ह्या उपायाकरता आपल्याला 21 दुर्वांची जोडीही लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला 21 शमीपत्र लागणार आहेत आणि एक लाल जास्वंदीचं फूलसुद्धा लागणार आहे। आता काही कारणास्तव जर तुम्हाला शमीपत्र नाही मिळालं तर तुम्ही 21 तांदळाचे दाणे हे घेऊन जायचे। जे तांदळाचे दाणे तुम्ही घेऊन जाणार ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। आता ह्या तिन्ही वस्तू जायचे आपल्याला घेऊन आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेमध्ये 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करतो तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जायचं आहे। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर गोडाचा नैवेद्य आवर्जून घेऊन जायचा आहे। तुम्ही मोदक केले असेल तर मोदक घेऊन जा किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन गेले तरीही चालणार आहे। त्यानंतर मंदिरामध्ये गेल्यावर ही 21 दुर्वांची जोडी तसेच 21 शमीपत्र आणि लाल जास्वंदीचं जे फूल आहे ते आपल्याला आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायचं आणि त्यांच्या हाताने गणपती बाप्पांना हे जे वस्तू आहेत त्या अर्पण करायला लावायच्या आहेत। जेव्हा मुलं ह्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करत असतील तेव्हा आपल्याला आवर्जून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल तर ती इच्छापूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे। त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायची, तर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण हे करायचं आहे। आता जर तुमची मुलं मोठी असतील तर आवर्जून त्यांच्याचकडनं पठण करून घ्यायचं आहे, पण आता त्यांना नाही बोलता येत असेल तर तुम्ही जोरात म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, गणपती बाप्पा हे विघ्न हरतायत आणि हा उपाय केल्यामुळे, ही सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकटसुद्धा येत नाही। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।